की मंगळवारची ही अंगारकी संकष्टी आश्लेषा नक्षत्रात येत असून ज्या मुला मुलींची लग्न ठरत नाहीयेत, लग्नामध्ये खूप अडीअडचणी आहेत, त्याचबरोबर काही आर्थिक पण समस्या आहेत, ज्यांचं म्हणतो की आपण ग्रोथ होत नाहीये आणि गणपती हा विघ्नहर्ता आहे, सगळ्या संकटांना दूर करणार आहे. म्हणून या दिवशी तुम्हाला मी एक चांगला उपाय पण सांगते. अंगारकी संकष्टीला जेव्हा संध्याकाळच्या वेळेला, कारण हा जो संकष्टीचा वेळ जो आहे सकाळी चतुर्थी जी आहे 8:02 चालू होणार आहे, ते 6:53 आहे. तो हा जो चतुर्थीचा जो वेळ आहे तो अत्यंत उत्तम आहे. या वेळामध्ये जर तुम्ही थोडंसं नागकेशर घेतला, थोड्या अक्षदा, थोडा दुर्वा, ₹1.25 आणि एका चौकोनी कपड्यामध्ये हे सगळं बांधून आपण देवाला हे अर्पण करायचं आहे. देवाला अर्पण केल्यानंतर त्या पोटलीला आपण गणपतीच्या समोर ठेवायचं आहे आणि गणपतीवरती 21 वेळा ओम गम गणपते नमः अशा दुर्वा आणि अक्षता घेऊन त्या सोडायच्या आहेत. ती पोटली नंतर काय करायची, आपल्या पर्समध्ये म्हणजे आपल्या जवळ ठेवायची आहे. ती देवाजवळ नाही ठेवायची. तर ती पूजा वगैरे झाल्यानंतर संध्याकाळी जेव्हा आपण चंद्राला नैवेद्य देतो आणि त्याची पूजा करतो आणि गणपतीचीही पूजा करतो आणि आपला उपवास सोडतो. उपवास सोडून झाल्यानंतर ही पोटली जी आहे ती आपल्या पर्समध्ये ठेवायची आहे. जोपर्यंत ठेवायची आहे, जोपर्यंत तुमचं कार्य, तुमच्या मनातल्या ज्या गोष्टी आहेत पूर्ण होत नाही तोपर्यंत. आणि हे सगळं करताना मात्र तुमचं इंटेन्शन, तुमचे भाव हे अतिशय योग्य आणि सकारात्मक असले पाहिजे. त्याच्यामध्ये कुठेही 1% डाऊट नको आहे. जर असं करून जर तुम्ही हा उपाय केला तर तुमच्यासाठी ही अंगारकी संकष्टी वर्षभरासाठी काही ना काही चांगलं तुमच्या आयुष्यात नक्कीच घेऊन येईल.